हे जायचं असलं की आमचा पिकू असं सॅड तोंड करून बसतो. पिकू तशा नको ना करू. हा पिकूचू, पिकू बघितलं, बघत पण नाहीये माझ्याकडे. हाय, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना हॅपी वीकेंड. आज आहे सॅटरडे आणि तुम्ही हा व्हिडिओ कदाचित संडेला बघत असाल. तर आज छान फ्रेश, इतकं फ्रेश वाटते खरं सांगू. चेहरा पण थोडासा माझा सुजल्यासारखा दिसत असेल कारण मी इतकी छान झोप घेतली आहे. मागच्या बऱ्याच दिवसापासून एकतर असं व्हायचं की तब्येत बरी नव्हती तर मी झोपले तरी पण माझा तो एक आळस होता किंवा मग नाही का तेवढं फ्रेश वाटत नव्हतं. पण काल मला इतकं छान फ्रेश वाटत होतं आणि त्याच्यामध्ये मी इतकी कामं केली आहेत खरं तर जे नाही करायला पाहिजे हे मला पटते, पण तरी सुद्धा एक चांगलं वाटत होतं कितीतरी दिवसांनी. तर मला इतकं काम करण्याची इच्छा होत होती. सो घरातली काही छोटी मोठी कामं पेंडिंग होती ती एडिटिंगची म्हणा काय, तर रात्री मला अक्षरशः 2 वाजले झोपायला आणि त्याच्यानंतर मी इतकी गाढ झोपले की मला सकाळी जागच आली नाही आणि डायरेक्ट 9:15 मी उठले. त्याच्यामुळे इतका असा चेहरा सुजलाय पण मला आतून इतकं छान फ्रेश वाटतंय. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, असंही सॅटरडे हे पण घरी असतात, एवढं निवांत चाललं तरी काही हरकत नाहीये. तशी शूटची बरीचशी कामं पेंडिंग आहेत आज आणि उद्या, बहुतेक पुढचे काही दिवस मला असंच कंटिन्यू लोड राहणार आहे. तर म्हटलं चला आपण पण थोडंसं आपल्या बॉडीला तेवढं प्रिपेअर करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढी स्वतःची काळजी पण घेऊ. सो मन आले की हे असंच होतं, मला माहित होतं बाहेर ती तसं करणार आहे आणि त्याच्यामुळे मुद्दाम आतमध्ये व्लॉग स्टार्ट केला. आणि तू काय करते? तू दूध पीत पीत आली इकडे? हा सांग मला, तशी का करते वेड्यासारखी? सगळे काय म्हणता माहितीये, म्हणून वेडी आहे का? तू तिचे असे काहीतरी नखरे नखरे चाललेले असतात तिथं, तुम्हाला माहितीच आहे. काय करत होती तू बाहेर? तिच्या डॉली सोबत खेळत होती, दूध पीत होती. तर म्हणलं चला तिचं तिचं चाललंय बाहेर आतमध्ये आपण ब्लॉग शूट करू. तर लगेचच बरोबर तिला आवाज येतो की कुठून काय चाललंय. सगळ्या रूमचे दरवाजे उघडते. हा इकडे काही, इकडे काही, पप्पा कुठे आहेत, काय करतात, कोण काय करते, मी कुठे काहीतरी उटारेटा करू शकते. हा हे चाललेलं असतं. म्हणते का हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. किचन मध्ये आली आहे. खरं तर इथे ताई आल्यात पहिले आणि इतका उशीर झालाय. खरं तर हे आप्पे करायची गरज सुद्धा नाहीये, पण पीठ वाया जाऊ नये म्हणून फक्त हे आप्प्याचा घाट घातलाय. नाहीतर भाजी झाली आहे, तिकडे वरणाला फोडणी देत आहेत, सगळं रेडी आहे. आज मी किचन मध्ये ना तर काही सुधरत नाहीये यांना. त्या किती वेळच्या अशा कावऱ्या बावऱ्या झाल्यात की नेमकं कुठून करू काय करू. त्याच्यामध्ये मध्ये मी जर म्हणले की अहो ताई हे असं झालं तसं झालं तर मग अजून जास्त. रोज कसं पटापट पटापट सगळं आपलं 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 चाललेलं असतं आणि ह्या यायच्या पहिले मी माझं सगळ्या नाश्त्याचं आवरून घेत असते. पण आज झालाय उशीर आणि त्याच्यामध्ये त्यांचंही चालू आहे, तर त्याच्यामुळे त्यांना काहीच सुधरत नाहीये. मी उभं जाऊ नको काही, ते त्यांना माणूस जवळ असलं ना तरी त्यांची चपाती फुगत नाही. असं आहे. इथं आप्प्याची केली आहे तयारी आणि आता मी बनवून घेते आप्पे. माझी किचनमध्ये अडचण होत होती म्हणून मला बाहेर काढलंय आणि आता आप्पेची अवस्था बघा कशी झाली आहे. आता ह्याचं काय करायचं? हा काय करायचं? आता नेमके मी साधे मनूसाठी आप्पे इकडे बनवले होते आणि बाकी तिखट बनवले होते. आता मधले 2-3 तर गेलेच आहेत वाया, पण ठीक आहे आता बाकीचे बनवते आणि मग तिला देते. आणि आता मी इथेच थांबणार आहे. तुमच्या पोळ्या फुगव नाही तर नाही फुगव. असं आहे. इथे आप्पे रेडी आहेत. नाश्ता वगैरे करून मनूचा तिचा मी टाइम चालू आहे. काय काय बघणं, कुठले कलर्स आहेत हे विचारणं, तिचा क्ले खेळणं. तीच मला विचारत होती आता. मनू तू कोणता कलर होता? ट्राय काहीतरी खालचं पाहिजे तिला. आणि हे अजिबात रिस्की नाही आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल की हे रिस्की आहे की काय. एकदम सेफ्टी आहे इथे. मस्त अलीकडे सोफ्यावर बसली आहे ती आणि तिचं एन्जॉय करते. काय पाहिजे? फक्त कलर खाली पाडू नको बेटा. हा कलर खाली पाडू नको.
काय पाहिजे म्हणून तुला? हे काय ते खाली टाकले तिने काहीतरी. आत्ता बसल्या बसल्या सहज आमचा एक विषय चालू होता आणि खूप आत्ता सध्या ते ट्रेंडमध्ये पण चाललंय. धोंड्याचा महिना मस्त सगळेजण छान जावायचं आपल्या जावायला वाण देणं म्हणा किंवा छान त्यांचा पाहुणचार करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतायत. सो मला पण एक कमेंट आली होती की तुमचा धोंडा नाही केले का. एक नाही जरा जास्त आले असतील आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं होतं की नाही आम्ही दोघीच आलो, मग आम्ही यांना पण काही बोललो नाही, असं तसं झालं. सो मी ह्यांना विचारलं होतं त्यावेळेसच जेव्हा मला आई आणि किंवा पप्पा बोलले होते की यांना पण बोलून घे म्हणून, तर यांची रिॲक्शन काय होती पहिले? आपलं धोंड झालंय ऑलरेडी आणि परत आणखीन ह्या वर्षी त्यांनी दुकानी टाकायचं, हे उगाच खर्चिक काम आहे ना ते. हां, सो त्याच्यामुळे मग असा विचार केला पाहिजे प्रत्येक जावयाने. म्हणजे मी असं नाही म्हणते धोंडा करू नका. जर तुमच्या आईवडील प्रेमापोटी त्यांना इच्छा आहे असं करत असतील तर तुम्ही नक्की तुमचं सगळं हौस मौस करून घ्या, काही हरकत नाही आहे. पण मी बऱ्याच ठिकाणी बघते, इवन सिटीमध्ये सुद्धा होत असेल. आता मोठे मोठे प्रकरणं आपण बघतोच की हुंड्यासाठी यांनी असं केलं, ह्याच्यासाठी तसं केलं, त्याच्यासाठी तसं केलं, हे सगळं आपण बघतो. आणि त्याच्यामध्ये जे गावाकडची म्हणा किंवा थोडीशी मध्यमवर्गीय जे आहेत लोक, त्यांचं तर असं होतं ना की हा चल बाबा ह्यांनी केलं ना धोंडा, मग आपल्याला पण करावाच लागणार आहे. आणि त्या बर्डन खाली बरेच लोक व्याजाने पैसे घेणं आणि त्या जावायला काहीतरी करणं किंवा जावईसुद्धा स्वतःकडे कितीही पैसा जरी असला ना तरीसुद्धा त्या समोरच्याची कंडिशन माहीत असताना ते करून घेणं, हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी चालतं. आणि आई पप्पा म्हणा किंवा आम्ही म्हणा खूप लकी आहेत असं तुम्ही म्हणू शकता, जे मला ह्यांच्यासारखा नवरा मिळाला किंवा त्यांना ह्यांच्यासारखा जावई मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाजींसारखं पण, कारण दोघांचंही असं अजिबात अपेक्षा नाही आहेत त्यांच्याकडून किंवा काय. ते जेवढं करतात ना, म्हणजे आत्ता पण आम्हाला यायच्या वेळेला भैयाने पैसे दिले साडीसाठी, कपड्यांसाठी वगैरे ज्ञानूला मला, तर ते पण ह्यांना असं झालं की यार तुला काय गरज होती घेऊन यायची, नाही का. त्यांचं जरी ते असेल प्रेमापोटी तरी पण आता तुला माहिती आहे त्यांनी शॉप टाकले ऑलरेडी, त्यांचा खर्च झाला आहे. सो ते थोडंसं टाळायला पाहिजे. सो मला हे एकच सांगायचं आहे की बर्डन खाली कुठल्या गोष्टी नका करू. धोंडा जरी असेल ना तर तो बर्डन खाली नको. प्रेमापोटी होत असेल तर सगळ्या गोष्टी नेहमीच छान येतात आणि त्यामुळे जर काही कनेक्शन तयार होत असतील, आता ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या फक्त भेटण्यासाठी किंवा खूप खूप दिवस आपली भेट होत नाही किंवा मग सगळ्यांनी फॅमिलीमध्ये एकत्र यावं, छान एक गेट टुगेदर व्हावं, सगळ्यांनी मस्त एकत्र मिळून जेवावं. पाणी देता तिला? पाणी पाहिजे ते बघ तिथे बेटा, ते बघ टेबलवरती. सगळ्यांनी एकत्र मिळून जेवावं ह्यासाठी ह्या गोष्टी पाहिजेत, ना की ह्यांनी केले सोन्याची, ह्याला 5 तोळ्याची अंगठी केली म्हणून आपण पण 5 ग्रॅमची अंगठी केली म्हणून लगेचच ह्याला पण आपण केलीच पाहिजे आपल्या जावायला. असं अजिबात करू नका. बर्डन खाली राहू नका. आणि कुठे जर जोर जबरदस्ती होत असेल तर त्याला सुद्धा आपण नक्कीच म्हणजे त्याच्यासुद्धा अगेन्स्ट आपण गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सो खरंच आम्ही ब्लेस्ड आहोत की आम्हाला असे नवरे मिळालेत आणि आई पप्पाला असे जावई मिळालेत. तर आज येणार आहेत आमच्याकडे दीदी. अजून निघाल्यात का नाही, त्यांनी काय फोन नाही केला आहे तसा. सो बघू, मी एकदा फोन करून बघते काय अपडेट आहे ते बघूयात एकदा. मस्त वास येतोय आंब्यांचा. की छान आंबे येते की बस. म्हणजे आम्ही गावाकडून आंबे मागवले मी गावाकडच्या ताईकडने काकून आंबे मागवले होते. इतके छान आंबे आलेत की अख्खा उन्हाळा गेला पण आम्ही असे आंबे खाल्ले नाही. म्हणजे ना त्याला साखर टाकायची गरज आहे आमरसामध्ये ना काय, आणि रस पण इतका केशरी. केसरच आंबे ना, केशरी केशर झाला आंबे पाहिजे. पण जेव्हा आपण बाहेरून विकत आणतो ना तर तेव्हा त्यातला जर एखाद दुसरा आंबा केशरी निघत असेल तर त्यातला तिसरा आंबा हा पिवळा निघतो. तुम्ही नोटीस करा, पूर्ण केशरी मिक्स असतात, थोडी फक्त मिक्स असते. आणि इतक्या स्वस्त मिळाले आणि त्याच्यात इतके छान आंबे, म्हणजे खरंच भारी. मी 10 किलो तरी आंबे मागवले. आता ह्यांचं तसं झालं तर अजून मागव. मग काय 10 किलो काहीच होणार नाही, संपला आता उन्हाळा. हा पण पाऊस पडला ना नंतर इच्छा नाही होत. म्हणूनच ह्या 8 दिवसात जेवढे खायचे तेवढे खाऊन. हा, एका टायमाला बसलं की 5, 6, 7, 8 खाऊन टाकायचे. आणि वजन किती वाढवायचं तुम्हाला? मी नाही, तू खाऊन तुला. नाही खरंच भारी आंबे, पण काय होते ना ते पिकतच नाही पटपट पटपट. बरोबर दिवसाचे 2-3 परत एक बॅच मागवून घे त्यांच्याकडून, म्हणजे करावंच लागणार. मी ज्ञानूला नाहीला पण विचारलं की का देऊ का, तिकडे जात नाहीये पिकूच. आणि आज झालं असं की दीदी येणार होत्या, म्हणलं त्या आल्याच्या नंतर मी आमरस बनवते. त्याच्यानंतर त्यांनी आता फोन केला 2:30 वाजले की भक्ती आमचं यायचं कॅन्सल झालंय. आणि त्याच्यामुळे मग परत मी जेवायला घेतलं. जेवायला बसले पण नंतर इच्छा झाली यार आंबे खायची, लई इच्छा होती मला आमरस खायची.
परत उठले, आमरस बनवला आणि आता मला परत जेवायला गेले. तसं आहे. म्हणजे आता मला पण खावं लागेल ना. हा. त्यांचं जेवण सकाळी झालं पण आता आमरसामुळे डबल एकदा. ओके चलो. मला पण एकच चपाती घे, जास्त नको. बघा ना, बघा ड्रेस कसा केलाय तिने. मला दाखव. तिला तर फक्त दाखव. दिसायला पाहिजे लगेच मँगो 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 चालू असतं तिचं. खूप जास्त आंबे आवडतात मला, हो ना. रात्रीचे झालेत 8:45. किती वाजले? 9च ना. 8:45 आणि आम्हाला जायचं आहे मूवी बघण्यासाठी. प्लॅन अचानक झाला, दीदी येणार होत्या म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की दीदी आल्याच्या नंतर उद्या आपण आरामात जाऊयात. पण दीदींचं काही फिक्स नाही दिसत आहे, त्याच्यामुळे म्हटलं की चला आज आपण जाऊ. संध्याकाळचा प्लॅन केला आहे जेणेकरून निवांत होईल. आणि आता मनूसोबत हा पहिला मूवी असणार आहे, त्याच्यामुळे माहीत नाही ती किती काय सपोर्ट करते, ती राहतीये, तिला आवाज जमतोय, तिला थंडी जमतीये, ह्या सगळ्या गोष्टी ती सोबत असल्यामुळे आम्ही सगळं बाकी प्रिपरेशन करून घेतले. म्हणजे तिला पांघरून म्हणा किंवा बाकी तिचे कपडे की तिला थंडी वाजू नये असं. आणि तिचं एक होतं की आई मला ब्लॅक घालायचं, आई मला ब्लॅक घालायचंय. आणि आज सगळं तिच्या मनाने चाललंय. बापरे, ते त्याच्यावरती चांगलं नाही दिसत आहे पण मला. हां, सगळं तिच्या मनाने चालले. आणि आता बघा ती कशी रेडी झाली, दाखवते. आम्हाला इथे ब्लॅकच पाहिजे होतं सगळं. ब्लॅक कलरची मेन पॅन्ट पाहिजे होती, त्याच्यावरती टॉप कसंही असलं तर चालेल. पण मग हा एक सेट होता, थोडासा लूज येतो तिला, पण ते एकदम छान दिसत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुल स्लीव्जमध्ये पूर्ण पॅक झाली होती ती, त्यामुळे मग तिला तो वेअर केलं आहे. मॅचिंग बेल्ट आणि तिचे नखरे आणि बस म्हणा. पण बेल्ट तो काढायला लागणार आहे आपल्याला, ते चांगलं नाही दिसत आहे बेटा. ये देखो चलो. ते चालू की माझं पप्पा ये देखो. ऐका ना, चावी घेतली. ओके. मेन ही बॅग घ्यायची आहे कारण ह्याच्यामध्ये मनूचं आहे सगळं, तिचं काही थोडंफार खायला, पाणी आणि पांघरून वगैरे. हे जायचं असलं की आमचा पिकू असं सॅड तोंड करून बसतो. पिकू तशा नको ना करू. हां पिकूचू, पिकू बघितलं, बघत पण नाहीये माझ्याकडे. पिकूचू बाय, चल बाय. मला आठवते आमच्या एका ॲनिव्हर्सरीच्या वेळी पिकू खूप लहान होता, म्हणजे साधारण 4 महिन्याचा, 3 महिन्याचा होता तो. आणि आम्ही एक मूवी बघायला गेलो होतो. आम्ही गेलो, आमचं अजिबात मन लागत नव्हतं तिथे की मूवी बघू असं. आम्ही अर्धाच मूवी बघितला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो कारण पिकू एकटा होता. त्याला सोडून म्हणजे कुठंच जाण्याची इच्छा होत नव्हती, असं व्हायचं. आता तो बऱ्यापैकी मोठा झाला तर स्टील आम्ही अर्ध्या दिवसासाठी वगैरे असं जातो, तरी पण जास्त काही जात नाही. 1 दिवसाच्या वरती कुठं जायचं असलं तर मग त्याला घेऊन जावं लागतं. सो असं होतं. आणि आता तसंच आमचं मनूच्या बाबतीत झालं की तिला सोडून जाण्याची इच्छा होत नाही कुठे. पिकू इतका केविलवानासारखा चेहरा केला होता त्याने. आणि म्हणजे मी त्याला बोलत होते की चल पिकू बाय, आम्ही जातोय वगैरे. अजिबात तर बघत पण नव्हतं माझ्याकडे, माहितीये का. असा चेहरा गेला होता की चल. नाही, त्याने खाल्लंय. हां, त्याने खाल्लंय. आम्ही निघायच्या पहिले त्यांनी खाल्लं म्हणून मग ठीक आहे, नाही तर तो खातही नाही पितही नाही, असा आहे तो. चलो, एक्साइटेड एकदम. मनू आता शांत बसायचं, इथे नाही इकडे तिकडे पळायचं. हां, 9:20 आपल्याला लेट नाही झालं. मला असं वाटलं तर खूप लेट होईल. आलोय आम्ही आत्ता मूवी बघून. मनूने पण मूवी एन्जॉय केला. आम्हाला असं वाटलं होतं की ती झोपेल किंवा मग एक तर तिला भीती वाटेल कारण तिची पहिलीच टाईम होती त्याच्यामुळं. पण तसं काही झालं नाही. मस्त जेव्हा गाणं चालू होईल तेव्हा टाळ्या वाजवणं, डान्स करणं, हे सगळं तिचं चाललं होतं. आणि मूवी खरंच छान आहे. म्हणजे अर्ध्यापर्यंत तर मूवी एकदम इमोशनल वाटतो, त्याच्यानंतर पण आहे पण त्याच्यानंतर थोडं कमी. आणि आमचं लक्ष थोडंसं पॉपकॉर्नकडे गेलं असं कुठंतरी झालं होतं थोडं. नाहीतर मूवी खरंच बघण्यासारखं आहे, शिवाय फॅमिलीने बघण्यासारखं आहे. तुम्ही आस्तिक असाल, नास्तिक असाल,
काही हरकत नाही, पण तरी सुद्धा मूवी बघितला पाहिजे असा मूवी आहे. ते आस्तिक नास्तिकचं माहितीच आहे. हा, पण ते एक दाखवलं ना त्याच्यामध्ये की ती जी स्त्री असते तर ती देऊळ बंद नास्तिक नाव असते. दिलं ना तर त्याच्यामुळे ते आस्तिक नास्तिक केलं त्यांनी. हा पण मुळात मूवी शेतकऱ्याच्या आत्महत्येवरच आहे. हो, पण छान आहे मूवी एकंदरीत बघण्यासारखा. आणि कितीतरी दिवसांनी आम्ही गेलो मूवी बघायला, म्हणजे कितीतरी वर्षांनी. 2 वर्ष 2 कुठे, मनूला होऊन 2 वर्ष झाले. त्याच्या पहिले 9-10 महिने तर कुठे नव्हतेच फिरले बहुतेक मी. त्यामुळे मग साधारण 3 वर्ष तरी झाले असतील. आणि 3 वर्षानंतर मनू सोबतचा पहिला नाही गेलोच नाहीये. तुम्हाला वाटते फक्त ते, पण नाही गेलोय कुठे मूवीला तर नाहीच. कारण दरवेळी असं वाटायचं की चला जाऊयात का आपण, म्हणून राहील का. दृश्यम आपण कधी बघितलेलं आहे? दृश्यम 2 मनू होण्याच्या अगोदर, जेव्हा आपण इथे महांगीमध्ये राहत होतो ना, तेव्हा बघितला होता. त्याच्यानंतर आपण पाषाणला 1-1.5 वर्ष राहिलो, त्याच्यानंतर वापस इकडे. असं तर नाही, विषय भरकटत गेला. पण मूवी छान आहे, तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत नसेल बघितला तर. आणि बाकी इमोशनल वगैरे आहे ते तर अगोदरच माहित होतं, बरेच रिव्ह्यू हे बघितले होते. त्यामुळे तुम्ही जर माझ्या अगोदर बघितलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल पाहिलं तर बघू शकता. इथे मनू झोपली आहे, तिला तिथंच झोप येत होती, पण तिला ते कुठेतरी आवाजामुळे ह्याच्यामुळे तिला कदाचित झोप नसेल आली. नाही तर तिचा जो टाईम आहे 12च्या आसपास, तेव्हाच तिला झोप येत होती. आत्ता सध्या 1 वाजले. आता बघा टेडीला घेऊन कशी छान झोपली आहे. ती गाडीत नाही, एरवी कधी झोपत नाही अशी, त्यामुळे आम्ही खाली पण काही टाकलं नाही. आणि आता स्वतःहून मागे बसायचं. हां, आणि काही 5 मिनिटात आता आम्ही पोहोचतोय. त्याच्यामुळे म्हटलं चला तिला घेऊन नंतर. पण बरं आहे, ती एकदम शांत राहिली, ही गोष्ट चांगली. आणि आम्ही याच्यानंतर नेक्स्ट मूवीला पण जाऊ शकतो त्याच्यामुळे, है ना. झोपा झोपा झोपा, आवाजामुळे तिला जाग येते. सो चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. बाय.